जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी शिवसेनेचा धनुष्यबाण विरोधकाच्या छाताडात घुसलेला आहे. तशाच पद्धतीनं या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती तसा बाण सुटणार आहे का? मला वाटतं आता धनुष्यबाणाचा स्पीड नगरपालिकेपेक्षा अधिकचा वाढलेला आहे. त्याच्यामुळं नक्कीच आत्मविश्वास आहे आणि आत्मविश्वास येण्याचं कारणच की एकनाथजी शिंदेसाहेबांचं काम आणि त्या कामाच्या प्रती लोकांच्यामधून असलेला उठाव. मायबाप जनता त्या ठिकाणी एकनाथजी शिंदेसाहेबांच्या कामावरती अतिशय समाधानी आहे. त्याच्यामुळं मायबाप जनतेंना त्या ठिकाणी शिवसेना पक्ष हा ऑप्शन म्हणून पाहिजे आणि म्हणून आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी एकनाथजी शिंदेसाहेबांचा विचार आणि वारसा पुढे घेऊन जात असताना जनतेच्या मनातील त्या ठिकाणी असलेला पर्याय म्हणून आम्ही शिवसेना त्या ठिकाणी या निवडणुकीला जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक 2026च्या निवडणुकीला सामोरं जातो. स्वतः काही गोष्टी आहेत. आता सध्याच्या घडीला तरी त्या ठिकाणी आम्ही स्वतंत्र आहोत. आणखीन 1-2 दिवसामध्ये काय चित्र स्पष्ट होतील त्यावेळेस आम्ही सामूहिकरित्या पुन्हा एकदा आपल्यासमोर येऊ. आता शिवसेनेमध्ये 68 जिल्हा परिषद आणि 134 पंचायत समित्यापैकी जवळपास आमचे 42 जिल्हा परिषद आणि तेवढेच त्या ठिकाणी डबल पंचायत समिती आहेत. पंढरपुरामध्ये देखील 2 ठिकाणी जिल्हा परिषद आणि 4 ठिकाणी पंचायत समित्यामध्ये शिवसेना सामोरी जाते आहे. मंगळवेढ्यामध्ये देखील लक्ष्मी दहिवडी गटामधून शिवसेना स्वतंत्ररित्या सामोरी जाते आहे. अक्कलकोटमधून शिवसेना 9च्या 9 ठिकाणी जिल्हा परिषद आणि 18च्या पंचायत समितीच्या ठिकाणी स्वतंत्र जाते आहे. दक्षिणमध्ये 3 जिल्हा परिषदा आहेत, त्या तिन्ही जिल्हा परिषदेला सामोरे जाते आहे. उत्तरमध्ये 3 आहेत, पैकी 2 जिल्हा परिषदेला सामोरे जाते आहे आणि माढ्यामध्ये 7 आहेत, पैकी 5 जिल्हा परिषदेला सामोरे जाते आणि करमाळ्यामध्ये पूर्ण 6च्या 6 जिल्हा परिषदेला सामोरे जाते आहे. सांगोल्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही युतीमध्ये नॅचरल अलायन्स आमचं BJP बरोबर तिथं सांगोल्यामध्ये झालेलं आहे. त्याचबरोबर माळशिरसमध्ये देखील आम्ही तिथे 3 जिल्हा परिषद आणि 6 पंचायत समितीला सामोरं जातो आहे. मोहोळमध्ये देखील आम्ही 2 जिल्हा परिषद आणि 4 पंचायत समितीला सामोरं जातो आहे. बार्शीमध्ये सुद्धा आत्ता आमचे 5 जिल्हा परिषदचे फॉर्म भरणं चालू आहे. तिथलं अपडेट आलेलं नाही, परंतु एकंदरीत आम्ही जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा एकनाथजी शिंदेसाहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन धनुष्यबाण घेऊन आम्ही या निवडणुकीला तितक्याच जोमानाने, तितक्याच ताकदीनं आणि तितक्याच आत्मविश्वासानं या लाडक्या भावाच्या बरोबरीनं आम्ही जातो. तुम्ही नगरपालिका पंढरपूर तालुक्यामध्ये 8 जिल्हा परिषद गट आहेत आणि 16 गण आहेत पंचायत समिती. तुम्ही आता सांगितलं की फक्त 2च गटामध्ये आम्ही लढवतो आणि पंचायत समिती 3 ते 4 गट, एवढे कमी उमेदवार देण्यात. नक्कीच आमचं जे काय समविचारी मित्रपक्ष आहेत ते आणि आम्ही मिळून ह्या निवडणुकीला सामोरे जाते. आमचा बरोबरचा समविचारी मित्रपक्ष कोण आहे ते तुम्हाला 23 तारखेला 5 वाजता आपल्याच माध्यमातून लोकांच्या समोर आम्ही येऊ. नगरपालिकेला होईल तुमची आता जिल्हा परिषद काही गोष्टी थोडंसं बाकी ठेवू, सस्पेन्स राहिलं पाहिजे. नाही तर तुमच्याकडे आत्ताच सगळं मटेरियल दिलं तर पुन्हा त्याच्यामध्ये ट्विस्ट राहणार नाही. त्याच्यामुळे काही थोडंसं विरोधकाला सुद्धा त्याच्या डोक्याला किंवा बुडाला मुंग्या लागल्या पाहिजे असं काहीतरी केलं पाहिजे ना. याचा अर्थ असा युती होणार आहे तुमची कुणाबरोबर? आमची युती ऑलरेडी झालेली आहे. फक्त समोरच्याची हवा टाईट करणं काम सध्या चालू आहे. तेवढी आणखीन अधिक थोडी हवा टाईट करते मग फुटलं पाहिजे ना. आता म्हटल्याप्रमाणे बरोबर आहे की पंढरपूर असेल ना आणि मंगळवेढा असेल अशा बऱ्याच ठिकाणी नगरपालिकेला तुमची महत्त्वाची भूमिका मी बजावलेली आहे. तशाच पद्धतीनं पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. परत एकदा मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. व्यक्ती स्वार्थापेक्षा पक्षनिष्ठा खूप महत्त्वाची आहे. पक्ष मोठा झाला तर कार्यकर्ता मोठा होतो. त्याच्यामुळे मी व्यक्तिगत त्या ठिकाणी स्वार्थ बाजूला ठेवून पक्ष मोठा करण्याचं काम त्या ठिकाणी जेवढं जमतं तेवढं केलेलं आहे. अक्कलकोटमध्ये आपण पाहिलं, माजी गृहराज्यमंत्री सीतारामजी म्हेत्रे साहेब त्या ठिकाणी आपल्या पक्षामध्ये आले आणि त्याचा रिझल्ट आपण नगरपालिकेला पाहिला. त्याचबरोबर उत्तर दक्षिणचे रतिकांतजी पाटील साहेब माजी आमदार आणि त्यांचे चिरंजीव उबाटाचे जिल्हाप्रमुख आमच्याबरोबर ते आले. आम्ही त्यांच्यावरती जबाबदारी देखील सोपवली. आज ते सुद्धा तेवढ्याच ताकदीनं धनुष्यबाण घेऊन जात आहेत. त्याच्यामुळं महेश नाना हा त्या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. पक्षाच्या हितासाठी वेळ प्रसंगी मागं पुढं सरून त्या ठिकाणी आपण कार्यकर्त्याला संधी देण्याची भूमिका करतो. कारण की तुम्हाला गेम चेंजर म्हटलं जातं. गेम चेंजर नाही, मी सरळ काम करतो. पोटात एक ठेवत नाही.
आणि निष्ठेप्रमाणे काम करतो. आता कुणाला त्रास होत असेल, कुणाचं त्या ठिकाणी माझा पक्ष वाढत असताना कुणाच्या हिताला बाधा पोचत असेल तर मला वाटतं त्या गोष्टीकडे मी लक्ष दिलं नाही पाहिजे. मी कुणाला आवर्जून कुणाला त्या ठिकाणी धक्का लावायचं काम होतं. मी माझ्या पक्षाचं काम पुढे घेऊन जात असताना मला वाटतं असा त्रास होणे कारण नाही. आणि राजकारणामध्ये मला वाटतं प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आपापला पक्ष आपापला विचार पुढे घेऊन जायचं त्या ठिकाणी अधिकार आहे. तो संविधानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आणि त्या अधिकाराचं त्या ठिकाणी आम्ही लोकशाही सोडून संविधान सोडून काही वेगळं करत असेल नक्कीच मग आमची काही चूक असेल. पण जर आम्ही संविधानानं लोकशाही पद्धतीने जात असेल तर कुणाच्या पोटात पोटशोड उठायचं काय कारण आहे. बंधू संजय साठेंचा अर्ज भरलाय कायम राहील. आता त्या ठिकाणी बंधू पण अर्ज भरतायत, माझी मंडळीनं अर्ज भरलेला आहे, माझी भाऊजही अर्ज भरलेला आहे. पण पैकी कोणतरी एक राहील. आणि आमचे गादेगावचे आमचे सहकारीसुद्धा बालाजी बागल यांचासुद्धा आम्ही अर्ज भरलेला आहे. त्याच्यामुळं वेळ जसे पुढच्याचे डाव येतील त्या पद्धतीने आम्ही मागं पुढं सरू. ज्यावेळेस बालाजीला पुढं सरकायचं तर बालाजीसाठी आम्ही साठे परिवार नक्कीच मागं सरकू. आणि बालाजीला वाटलंच की बाबा आता ही परिस्थिती तुम्ही उभारण्याची तर बालाजी म्हणलं तर साठे परिवार पुढे येईल. त्याच्यामुळं आमच्यामध्ये आम्ही दोघंच बरोबर आहेत. आम्ही जे करतो ते पारदर्शक करतो. आत बाहेर आम्ही काय त्या ठिकाणी पानं कुठलं ठेवून करत नाही. जे असेल 52 पत्ते ओपन जोकरसुद्धा ओपन करतो आम्ही. टाकळी पंचायत त्याच्यामुळेच विश्वास ठेवतात आमच्यावरती. टाकळी पंचायत समिती शिवसेनेचा बालेकिल्ला होतोय म्हणायचं. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणण्यापेक्षा मायबाप जनतेनं त्या ठिकाणी शिवसेनेला तिथं त्या ठिकाणी मॅन्डेट दिलेलं आहे. आणि मायबाप जनतेमुळं त्या ठिकाणी आहे. उद्या मायबाप जनता त्या ठिकाणी सर्वश्रुत आहे. ज्या पद्धतीनं आपण जेवढी त्या ठिकाणी चांगलं काम करू संधी मिळाल्यानंतर त्याचा रिप्लाय त्याचं रिटर्न हे त्या ठिकाणी येतं. आपण जे पेरतो ते उगवतं. आणि आम्ही गेली 20-22 वर्ष झालं साठे परिवार त्या टाकळी गट किंवा गणामध्ये त्या ठिकाणी किंवा पंढरपूर तालुक्यात जिल्ह्यामध्ये एक जे पेरतोय ते उगवतं आहे. त्याच्यामुळं शेवटी काही काळ जावा लागतो. बीज पेरलं की त्याला पाणी वापसा निसर्गाच्या आपत्ती ह्या सगळ्या गोष्टी आणि त्यातून काढणीला येईपर्यंत टिकलं पाहिजे. त्याच्यामुळं आज शिवसेना त्या ठिकाणी जे पेरलं आहे ते चांगले जोमात उगायला लागले. त्याच्यामुळं चांगल्या पद्धतीने आज टाकळी नाही तर इतर सुद्धा गटावर त्याचा परिणाम दिसेल.